बातमी आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे। तर हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे। यामध्ये 1 कोटीची खंडणी रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे। तर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती सुद्धा समोर येते। गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून आरोप होत होते। त्याचबरोबर या खटल्याचा निकाल सुद्धा लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं 2017 मध्ये। पण ज्या महिलेने आरोप केलेले होते त्या महिलेला खंडणी घेताना अटक केल्याची माहिती आता समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल, नेमकं कोणत्या प्रकरणामध्ये ही महिला खंडणी घेत होती आणि कशा पद्धतीने तिला पकडण्यात आलंय? अगदी खरं तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेनं आरोप केले होते, ते त्रास देत असल्याचा। आणि या आरोपानंतर राज्यभरात एकच खळबळ माजली होती। मात्र हे प्रकरण नक्की काय आहे, तर हे 2016-17 साली याच महिलेनं मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले होते आणि हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि कोर्टाने जयकुमार गोरेंच्या बाजूने निकाल देत हे प्रकरण इथं मिटवलं होतं, म्हणजे प्रकरण संपवलं होतं। मात्र काही दिवसांपूर्वी पुन्हा या महिलेनं मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप केले आणि असं सांगण्यात आलं की हे पुन्हा मला त्रास द्यायला लागलेले आहेत। आणि याच्यानंतर एकच खळबळ माजली होती जिल्ह्यात सुद्धा आणि राज्यात सुद्धा। मात्र हे प्रकरण मिटवायचं असेल तर 3 कोटीची खंडणी या महिलेनं मंत्री महोदयांना मागितली होती आणि याच प्रकरणात आज सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं या महिलेला 1 कोटी रुपयाची खंडणी स्वीकारताना अटक केलेली आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर रोहित पवार